आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. विशेषतः जी मुलं 18 ते 25 वयोगटातील आहेत त्यांच्यासाठी तर हा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. ही मुलं सध्याच्या काळात काही समस्या किंवा प्रश्न मांडत आहेत, की मॉर्निंग इरेक्शन येत नाही, ताठरता निघून गेलेली आहे, शीघ्रपतन होत आहे, स्ट्रेस येतोय, भविष्याची चिंता सतावते. अशा प्रकारचे प्रश्न यांच्या डोक्यात येत आहेत. खरं बघायला गेलं तर अशा प्रकारचे प्रश्न किंवा अशा समस्या त्यांना यायलाच नकोत. असं मी का म्हणतोय? तर या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट, की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. यासाठी दोन गोष्टी जबाबदार आहेत. एक म्हणजे तुम्ही या वयात नको ते व्हिडिओ पाहत आहात. नको ते व्हिडिओ म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर पॉर्न व्हिडिओ तुम्ही पाहत आहात. या व्हिडिओमध्ये काही रिअल गोष्टी नसतात, अवास्तव गोष्टी दाखवलेल्या असतात. त्यामुळे नको ते कंटेंट तुम्ही डोक्यात घालत असतात आणि रात्री अपरात्री अशा गोष्टी तुम्ही पाहत असतात. तुमची झोप पुरेशी होत नाही. सकाळी उठल्यानंतर फ्रेशही वाटत नाही आणि वारंवार त्याच प्रकारचे विचार, काही अनरिअलिस्टिक गोष्टी तुमच्या डोक्यात गेल्यामुळे तुम्हाला स्ट्रेस, अँक्झायटी, परफॉर्मन्स अँक्झायटी अशा गोष्टींमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतो. परंतु अशा गोष्टी या वयात तुम्ही नाही केल्या, तुम्ही पुरेशी झोप घेतली, व्यायाम केला, आहार वेळेवर घेतला, तर अशा गोष्टी तुम्हाला सतावणार नाहीत. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मग अशा गोष्टींचं ज्ञान असायला पाहिजे का नाही? अशा गोष्टींचं म्हणजे वैज्ञानिक किंवा आरोग्यविषयक ज्या गोष्टी असतात, त्या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. याच्यात शंका नाही. परंतु सध्या तुमचं वय जे आहे, त्या या गोष्टींचा विचार करण्याचं नाही. तुमचं वय जे आहे ते तुमच्या एज्युकेशनवरती म्हणजे शिक्षणावरती फोकस करण्याचं, करिअरवरती फोकस करण्याचं, सध्या नवनवीन तंत्रज्ञान डेव्हलप होत आहे, त्याच्या दृष्टीने विचार करण्याचं हे वय आहे. तुम्ही मोबाईलचा वापर किंवा तंत्रज्ञानाचा वापर जर व्यवस्थितरित्या केला, तर तुम्ही जगाच्या पुढे जाऊ शकता आणि तुम्ही सोशल मीडिया असेल किंवा आणखी कोणतीही टेक्नॉलॉजी असेल, ही जर तुम्ही योग्य रीतीने वापरली, तर तुम्ही खूप प्रगती करू शकता. परंतु या गोष्टी सोडून जर तुम्ही सध्या अशा विषयांमध्ये जर गुरफटून पडत असाल, तर तुम्हाला या समस्या भेडसावणार आहेत. म्हणून मी म्हणतो ह्या खरं तर समस्या नाहीत. तुम्ही स्वतःमध्ये बदल करा. यासाठी काय करायचंय, तर तुम्ही फोकस राहायचंय. फोकस म्हणजे एक सिंपल उदाहरण सांगतो. ज्यावेळेस तुम्ही 10वी ला होता, त्यावेळेस 10वी चा खूप मन लावून अभ्यास करायचा. का करायचा? 11वी ला कुणाला सायन्स घ्यायचंय, कुणाला कॉमर्स घ्यायचंय, कुणाला आर्ट्स घ्यायचंय. हे तुमचं स्वप्न होतं. त्यानंतर 12वी ला तुम्ही काय करायचा? 12वी ला तुम्हाला 12वी नंतर कुणाला इंजिनिअरिंग करायचंय, कुणाला डॉक्टर व्हायचंय, कुणाला आय-ए-एस व्हायचंय, कुणाला आणखी काय व्हायचंय. तर या दृष्टीने तुम्ही काय करायचा? अभ्यास करायचा. म्हणजे काय? तर तुमच्या डोक्यामध्ये एक ध्येय होतं, एक उद्दिष्ट होतं आणि त्याच्याकडे वाटचाल करत असताना तुम्ही ते प्रयत्न करायचा. आत्ता काय झालंय, की आपल्यासमोर ध्येय नाही, उद्दिष्ट नाही, विशिष्ट असं टाईम टेबल नाही. त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे, की तुम्ही फोकस राहिलं पाहिजे. एक ध्येय ठरवा आणि ते ध्येय तुम्ही आत्मसात करण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या ज्या पायऱ्या आहेत त्या तुम्ही पार करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला डेली रुटीन सेट करणं आवश्यक आहे. तुमचं डेली टाईम टेबल, आठवड्याचं टाईम टेबल किंवा महिन्याचं टाईम टेबल करणं आवश्यक आहे. अशा गोष्टी जर तुम्ही केल्या, तर तुम्हाला इतर गोष्टीमध्ये डोकावण्याची आवश्यकता लागणार नाही. मग तुम्ही प्रश्न विचारा, मग अशा काही समस्या नसतातच का? अशा काही समस्या खरंच नाहीतच का? अशा समस्या माझं वैयक्तिक मत आहे, या तरुण मुलांना कमी प्रमाणात असण्याची शक्यता आहे. जर ह्या समस्या भेडसावत असतील, तर आत्ता मी ज्या गोष्टी सांगत आहे, त्या गोष्टी जर तुम्ही करत असाल, तर त्या गोष्टींमुळे तुम्हाला ती समस्या भेडसावत आहे. सिंपल उदाहरण देतो. हस्तमैथुन हा एक कुतूहलाचा विषय आहे तरुण मुलांमध्ये. बरेच जण सांगतात, की हस्तमैथुन केलेलं चांगलं. काही जण म्हणतात, की हस्तमैथुन केलेलं वाईट. काही जण म्हणतात, की अति हस्तमैथुनामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. तर मी तुम्हाला सायंटिफिक डेटा जर सांगायचं झालं किंवा सायंटिफिक भाषेत जर सांगायचं झालं, तर तुम्ही कमी प्रमाणात किंवा अधूनमधून जर केवळ हस्तमैथुन करत असाल, तर हस्तमैथुनाचा आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रत्यक्ष संबंध नाही. परंतु तुम्ही जर वारंवार पॉर्न व्हिडिओ बघत असाल, रात्री अपरात्री जागरण करत असाल आणि त्याच्यासोबत अतिप्रमाणात हस्तमैथुन करत असाल आणि तुम्हाला स्ट्रेस आले, अँक्झायटी आले,
परफॉर्मन्स एन्झायटी आली, असा मिळून सर्वांगीण किंवा काही मेडिकल कंडिशन असतील तर असा मिळून सर्वांगीण ज्या गोष्टीचा विचार केला तर मग तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. परंतु मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा केली, फोकस राहिला, झोप पुरेशी घेतली, व्यायाम केला, आहार वेळेवर घेतल्या, व्यसनं नाही केली, तर आपोआप तुमचं मॉर्निंग इरेक्शन सुधारणार आहे, टेस्टोस्टेरॉन सुधारणार आहे, याचबरोबर इरेक्शन सुद्धा येणार आहे. परंतु मी अगेन सांगतो की ह्या गोष्टी तुम्हाला एका विशिष्ट वयात आवश्यक आहेत. नको त्या वयात ह्या गोष्टी तुम्हाला खरं बघायला गेलं तर याची आवश्यकताही नाही आणि याचा जास्त विचार करायची देखील गरज नाही. जर हा व्हिडिओ जर पालक पाहत असतील तर त्यांना पण मी एक प्रश्न विचारू इच्छितो की तुमच्या काळात ज्यावेळेस अशा गोष्टी मला वाटते की होत असतील परंतु इतक्या प्रमाणात होत नव्हत्या. कारण त्या काळात साधनं कमी होती. कुठेतरी एखादं थिएटर असायचं किंवा कुठं कधीतरी एखादं मॅगझिन हातात पडायचं. त्यामुळे सोर्सेस कमी होते. परंतु आता काय झालेलं आहे की या मुलांच्या हातातच सर्व काही आहे. मोबाईल तुमच्या हातात आल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नको त्या वयात नको त्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येऊ लागलेत. परंतु या गोष्टी काय बंद होणार आहेत का? बंद नाही होणार. अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा अशा प्रकारचे क्लिप्स किंवा सिनेमे होतच राहणार आहे. मग त्यामधून मार्ग कसा काढायचा? तर तुम्ही तुमच्या मनावर संयम ठेवला पाहिजे. तुम्ही त्या गोष्टीकडे कसं पाहताय? तुम्ही आरोग्यविषयक माहिती म्हणून पाहताय का तुम्ही वेगळ्या दृष्टीने पाहताय आणि त्या गोष्टीच्या आहारी किती जाताय? हेही खूप महत्त्वाचं आहे. पालकांचीही ही जबाबदारी आहे. जेव्हा आपल्या पायातील चप्पल आपल्या पाल्याला बसायला लागते, जेव्हा आपल्या अंगातील शर्ट आपल्या पाल्याला बसायला लागतो, त्यावेळेस काही गोष्टी मित्र म्हणून त्यांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. सध्या काळ बदलत चाललेला आहे. तुम्ही सर्वत्र पाहत आहात की जेन झी, अजून त्याच्या पुढची काय अल्फा, अशा काही जनरेशन किंवा असं टॅग लावला जात आहे. मग आमचं असंच असतं. मग ही मुलं इमोशनल असतात, खूप रागीट पण असतात, हळवी पण असतात. मग यांना आधाराची गरज असते. असं काही सर्वत्र पसरलेलं आहे. ते निर्माण झालेलं आहे. आता त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, की आपणही आपल्या पाल्याबरोबर मित्रासारखं राहिलं पाहिजे. काही गोष्टी विशिष्ट वयात समजून सांगणं खूप गरजेचं आहे आणि पाल्याचीही जबाबदारी आहे, की मनावरती संयम ठेवणं. हा जर काळ निघून गेला, तर पुढचा काळ थोडासा अवघड जाईल. म्हणजे हे जे वय आहे तुमचं 18 ते 25 वयोगटात हे तुमचं काम करण्याचं, एज्युकेशन करण्याचं, करिअर करण्याचं, फोकस राहण्याचं वय आहे. हा एकदा का उमेदीचा काळ निघून गेला, तर भविष्य मग मात्र अंधकारात जाऊ शकतं आणि ह्या क्षणिक गोष्टी आहेत. ह्या क्षणिक गोष्टी आहेत, तुम्हाला वेळ गेल्यानंतर कळतं. त्यामुळे वेळीच जागे व्हा आणि अशा गोष्टींच्या नादी लागू नका आणि मी अगेन सांगतो, की याच्याकडे केवळ पालकांनाही आणि मुलांनाही सांगतो, याकडे विशिष्ट नजरेने पाहू नका. तो एक शरीराचा घटक आहे. योग्य त्या वयात त्या योग्य त्या गोष्टी केल्या पाहिजेत. नको त्या वयात त्या गोष्टींच्या आहारी जाऊ नका आणि त्याच्याकडे प्रत्येक वेळेस वेगळ्या अँगलनी पाहू नका. आपल्या करिअरकडे, आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. हा जो व्हिडिओ आहे, विशेष करून मुलांना एक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने, एक पुढे काय करायला पाहिजे, जागरूक करण्याच्या दृष्टीने मी हा व्हिडिओ तयार करत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पसरवा, शेअर करा. कारण 18 ते 25 वयोगटातील मुलांना अशा प्रकारच्या समस्या यायलाच नाही पाहिजेत. काय कारणं असतात मी तुम्हाला सांगितलं. पूर्वीच्या काळी आहार चांगला मिळायचा. आत्ताच्या काळात लोकं बाकीच्या गोष्टी फास्ट फूड जास्त खातात, बाहेर जास्त खातात. पूर्वीच्या काळी मैदानी खेळ खेळले जायचे. आत्ताची मुलं मोबाईलमध्ये एंगेज आहेत. पूर्वीच्या काळी लवकर झोपलं जायचं, लवकर उठलं जायचं. आत्ताची मुलं जागरण करत आहे. या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो. मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी म्हणतो, "तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकला अशी." प्रत्येक वेळेस दरवेळेस डॉक्टरांकडेच जावं असं नाही. काही सुधारणा तुम्ही स्वतःमध्ये करा. बदल करून पहा ना. लवकर उठा, लवकर झोपा, व्यायाम करा, आहार व्यवस्थित घ्या, वेळेवर घ्या, पोषक आहार घ्या, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, चिंताग्रस्त राहू नका. काही प्रॉब्लेम्स आपल्या मित्रांशी किंवा आपल्या वडीलधाऱ्या माणसाशी शेअर करा. तुम्ही त्या गोष्टी शेअर केल्या तर त्या प्रॉब्लेममधून लवकर बाहेर निघाल. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दरवेळी प्रत्येक गोष्टीसाठी औषध घेणं किंवा नको त्या गोष्टीचा अधिक विचार करणं उपयोगाचं नसतं. आजच्या व्हिडिओमधून मी जे सुचलं, हा एकदम स्पॉन्टेनियसली व्हिडिओ आहे, की कुठलाही स्क्रिप्टेड व्हिडिओ नाही. मला ज्या गोष्टी वाटल्या सांगाव्या आणि ज्या महत्त्वाच्या वाटल्या त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगेन आय रिक्वेस्ट यू की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तरुण मुलांना सांगतो की नको त्या गोष्टीमध्ये अडकून पडू नका. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, करिअरवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.